मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या वातावरणात मतदान सुरू असताना आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजकारणात ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे। बीएमसी निवडणुकीत सकाळी 11:30 वाजेपर्यंत मुंबईत फक्त 17.58% मतदान झालं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि मनसे युतीने मुंबईतील काही मतदान केंद्राबाहेर भगवा गार्ड तैनात केले। तुम्ही बघू शकता की भगवा गार्ड घातलेलं टी शर्ट घातलेले व्यक्ती या ठिकाणी उभे आहेत। त्यामुळे राजकारणात वातावरण तणावात गेल्याचं पाहायला मिळतंय। फडणवीस यांनी यावर म्हटलंय की दहशत निर्माण करणाऱ्यांना पोलीस काढून टाकतील आणि ठाकरे गटाकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप देखील त्यांनी केला। यावेळी त्यांनी स्पष्ट केलंय की मुंबईत कुठलाही दहशत नाही आणि मतदारांना अडवण्याचा कोणालाही अधिकार नाही। फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर दुबार मतदानाचे आरोप करत त्या संदर्भात पुरावे मागितले आहेत। त्यांनी मतदान आयोगावर सुद्धा टीका केली आहे आणि शाई वापरण्याबाबत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारे आरोप न करता आयोगाचे कार्य योग्य पद्धतीने व्हावं असं देखील सांगितलं। ठाकरे गट आणि मनसे यांनी दुबार मतदारांना शोधण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेची सुरक्षितता वाढवण्यासाठी भगवा गार्ड तैनात केलाय आणि ज्यावरून आता मोठा राजकीय वाद तापल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईत आजच्या महानगरपालिका मतदानाच्या दरम्यान सत्ता पक्ष आणि प्रतिपक्षीय गटांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा वाद आता तापल्याचं पाहायला मिळतंय। फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना टीका केल्याचं देखील पाहायला मिळतंय।